चला आज आपण बनवणार आहोत आलू स्टफ पुरी. म्हणजे बटाट्याचं सारण भरायचं आणि पुऱ्या बनवायच्या. त्याच्यासाठी आपण मैदा आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही पीठ मिक्स करून चांगलं मळून घेतलं आहे आणि ते 10-15 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं. उकडलेला बटाटा सोलून घ्यायचा, तेलामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपले मटार घालायचे तेलात, ते थोडेसे परतवायचे आणि नंतर आपला जो उकडलेला बटाटा होता तो स्मॅश करायचा आणि तो त्या तेलात घालायचा. मटार घातले होते त्याच्यात ते घालायचे आणि त्यानंतर ते थोडंसं मिक्स करायचं. नंतर आपलं मीठ घालायचं आणि सगळे मसाले, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि थोडंसं आमचूर पावडर टाकायची, म्हणजे त्याच्याने टेस्ट खूप छान येते. थोडे आमचूर पावडर, हे सगळे मसाले घालून परत सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. बटाटे घातलेले असतात त्यामुळे चमच्याने थोडे थोडे त्याला स्मॅश करून घ्यायचे आणि स्टफिंग रेडी करायचे. आणि जे आपण पीठ मळून ठेवलं होतं ते परत एकदा चांगलं मळून घ्यायचं. छान मळून त्याचे छोटे छोटे पुऱ्यांसाठी गोळे तयार करायचे. मग ते थोडेसे लाटायचे आणि आपण जे तयार केलेली स्टफिंग होती बटाट्याची आणि वाटाण्याची ती त्याच्यात भरायचे आणि थोडे ते पुऱ्या जाडसरच लाटायच्या, म्हणजे की ते चांगलं फुलतात. आणि असे प्रेस करून लाटून घ्यायचे. ह्या पुऱ्या छान लागतात नाश्त्याला वगैरे, ह्याचे सॉससोबत, दहीसोबत छान लागतात. दहीसोबत तर अधिक छान लागतात. हे बघा, आता ह्या आपल्या पुऱ्या झाल्यात सगळ्या तयार. गरम गरम तेलामध्ये सोडायच्या. थोडं थोडं हलक्या हाताने वरून त्या प्रेस करायच्या, जेणेकरून त्या चांगल्या फुलतात. दोन्ही साईडने चांगल्या तळून घ्यायच्या ब्राऊन होईपर्यंत. रेडी आहेत आपल्या स्टफिंग केलेल्या पुऱ्या. मी ते ह्या दहीसोबत सर्व करणार आहे. तुम्हाला चटणीसोबत, सॉससोबत, ज्याच्यासोबत आवडतात त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. हे बघा, एवढं छान वाटतंय त्या पुऱ्या. त्याच्यामध्ये स्टफिंग थोडी जास्त फिल करायची, त्याच्याने अजून ते छान लागतील. करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशा वाटल्या ह्या.